बनवूया हापूस आंब्याचा शिरा। नमस्कार, मी पूनम। तुम्हा सगळ्यांचं पूनम रेसिपी मध्ये स्वागत आहे। आज आपण हापूस आंब्याचा शिरा बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे हापूस आंबे घेतलेले आहेत। त्याचा आपण गर काढून मिक्सरला बारीक करून घेऊ। शिरा बनवणार आहोत त्यासाठी आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, साखर, काजू बदाम आपण बारीक करून घेतलेले आहेत, मनुका, दूध आणि पाणी मिक्स करून आपण घेतलेला आहे। इथे आपण वेलची आणि साजूक तूप आपण घेतलेला आहे। इथे आपण आंबे कापून मिक्सरला त्याचा गर करून घेतलेला आहे। आता आपण रवा भाजून घेऊ। इथे आपण गॅसवर रवा आपण कढईमध्ये भाजून घेऊ। 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे। आपण तो पहिला कोरडाच भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण तूप टाकू। इथे आपण 2 मिनिटं रवा भाजलेला आहे। त्यामध्ये आपण साजूक तूप टाकून देऊ। अर्धी वाटी आपण तूप घेतलेला आहे। थोडं थोडं करून आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि आपण इथे रवा चांगला तुपामध्ये भाजून घेऊ। इथे बघा 5 मिनिटं आपण रवा चांगला तुपामध्ये भाजून घेतलेला आहे। कलरही त्याचा बदललेला आहे। आता आपण त्यामध्ये गरम केलेलं दूध आणि पाणी डबल घेतलेलं आहे। 1 वाटी रवा तर आपण 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं गरम करून घेतलेलं आहे, ते आपण टाकून देऊ। इथे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकूया। तुम्हाला किती गोड हवंय तसं तुम्ही टाका, कारण आपण इथे हापूस आंब्याचा गर घेतलेला आहे काढून, तर तोही गोड आहे। त्यामुळे आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। सर्व मिक्स करून घेऊया। त्यामध्येच आपण आंब्याचा गर काढून घेतलेला आहे, तो त्यामध्ये टाकून घेऊ। सर्व आपण मिक्स करून घेऊया। ड्रायफ्रुट्स आपण टाकून घेऊ। काजू बदाम आपण बारीक करून टाकलेले आहेत आणि मनुकाही आपण त्यामध्ये टाकून घेऊ आणि आपण 5 मिनिटं चांगली वाफ काढून घेऊ। झाकण देऊया। सर्व मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे आपण 5 मिनिटं चांगली वाफ काढू। इथे आपण चांगली वाफ काढून घेतलेली आहे। साधारण आपण 5 मिनिटं चांगलं वाफून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण वेलची पूड टाकून देऊ। इथे आपण वेलची पूड टाकून घेतलेली आहे। सर्व आपण मिक्स करूया। खूप छान असा शिरा तयार होतो। वरून आपण साजूक तूप त्यामध्ये टाकून घेऊ। खूप छान असा मँगो शिरा तयार होतो आणि सर्व मिक्स करून घेऊया। इथे आपण तूप टाकून सर्व मिक्स करून घेतलेला आहे। गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये हापूस आंब्याचा शिरा काढून घेऊ। प्लेटमध्ये हापूस आंब्याचा शिरा काढून घेतलेला आहे। गरमागरम खायला खूप छान लागतो। ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक यू।